बातमी बघूयात। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे। विनोद तावडेंनी राष्ट्रीय मंत्रिपदी त्यांची निवड झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपने नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर केली। विनोद तावडेंच्या खांद्यावर राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर झालेली आहे। आणखी कोणाकोणाची नावं याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सुद्धा आता माहिती लवकरच आपल्या समोर येईल। मात्र भाजपच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय महामंत्रिपदी विनोद तावडेंची तरी आता निवड झाली आहे असं नाव समोर येत आहे। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विनोद तावडेंची नवी त्यांना जबाबदारी मिळाली आहे। राष्ट्रीय महामंत्रिपदी त्यांची निवड झालेली आहे। विनोद तावडेंच्या खांद्यावरती राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर झाली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपने आता नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आपली जाहीर केलेली आहे। भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत आज एक मोठी घोषणा झालेली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक फेरबदल सध्या केले जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती युवा आणि महिला चेहऱ्यांना तसंच अनुभवी नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता जाहीर झालेली आहे। विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी आता मिळालेली आहे। मात्र सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती नव्या राष्ट्रीय टीममध्ये त्यांचं पद जे आहे ते निश्चित झालेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। विनोद तावडेंना एक नवी जबाबदारी मिळालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी कोणाकोणाला काय काय जबाबदाऱ्या मिळाल्यात काय माहिती आहे? बरोबर, या ठिकाणी तू बघितलं तर भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा ही करण्यात आलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे कार्यकारिणीची। आणि या ठिकाणी आपण बघता माजी खासदार भारती पवार यांच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरती वर्णी ही लागलेली आहे। आणि आपण बघितलं तर मंत्री पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी निवड ही झालेली आहे आणि विनोद तावडे पुन्हा एकदा आपण बघता महामंत्रीपदी विराजमान हे झालेले आहेत। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर विनोद तावडे यांना महामंत्रीपद यापदी घोषित करण्यात आलेलं आहे। आणि राज्यातून प्रीती गांधी हे सोशल मीडियासह संयोजकपदी यांची नियुक्ती झालेली आहे। त्यामुळे नवीन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर झालेली असून या ठिकाणी 4 जणांची आपण बघितलं तर वर्णी लागलेली। त्यामध्ये भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल तसंच प्रीती गांधी यांची वर्णी लागलेली आहे महाराष्ट्रामधून। यांनी भारती पवार यांना उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे तर विनोद तावडे यांची महामंत्रीपदी विराजमान झालेली आहे। तर पियुष गोयल आपण बघितलं तर कोषाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। तर प्रीती गांधीची सोशल मीडियाचं संयोजकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे नवीन कारणी या ठिकाणी नितीन नवीन यांच्या हस्ते या ठिकाणी नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच नव्या कार्यकारिणीमुळे आता सध्या देशभरामध्ये भाजपने आता पंख पसरायला सुरुवात केलेली आहे आणि एक नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आता त्यांनी जाहीर केलेली आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।